पावंत कायमी पतित कीर्तिवान. संत कसेत उपकार करण्यासाठीच आलेत, पण उपकार जरी करायचा असला तरी माध्यम काय, पद्धत काय? आई वडिलाची. हो, आई वडिलाच्या अंतःकरणानं जगाला उपदेश करण्यासाठी आले. आणि जे आई वडिलाच्या अंतःकरणानं उपदेश करतात त्यांचं समाज जास्त ऐकतो. हा, कडकपणात जर उपदेश केला माणसं ऐकतीत का? ऐकतीत ऐकत नाहीत. आता वामन भाऊ महाराज आणि भगवान बाबा समकालीन कमी अधिक फरकानं दोन महात्मे होऊन गेले. नात्यातून बी भाऊ थोडी ज्येष्ठ होती आणि स्वभाव बी जरा कडक. कुणाचा? भाऊचा. ती भगवान बाबाला हमेशा भग्या म्हणायची. मग जरा कडक होतं, माझं हर कडक होतं, साधं नाही. आणि वाचसिद्धी होती, बोललं की खरं व्हायचं, अपील नाही. त्या मोहटा देवीला बकरा बळीची पद्धत होती महाराज. कुठं? मोहटा देवीला फार मोठी पद्धत. आता ती कोण बंद करील, काय ताकद आहे कोणाची? साधारण माणसाला समाज मानतो का? ती बाहूंच्या कानावर बातमी गेली, म्हणले बाहू फार इथं बळी दिल्या जाते असं. मग ज्या दिवशी ती बळी दिल्या जायची त्याच्या आदल्या दिवशी बाहूनी सुंब घेतलं. सुंब कळत काथ्या काय म्हणते तिकडं? सुंब म्हणत नाही त्याला. जुनं काय शब्द आहे? काथ्या म्हणजे सुंब. हा, बाजाला सुंब असायचे ती नाही. ती काथ्या चार बाजूला चार लाकडं लवरी आणि त्या लाकडाला काथ्या गुंडाळला आणि साधे कपट आपली त्या कपटाचे बोर्ड केले थोडे हेडिंग बद्द. येथे जो बळी देईल त्याच्या घरचा बळी जाईल, कळावे आपला वामन. काय? चारी बाजूला चार बोर्ड लावले आणि साध्या कपटावर थोडं हेडिंग बद्द मोठ्या, त्याला आपण काय म्हणतो, त्या कोणता पेन? केच पेन समजा मोठा. त्या मोठ्या पेननं थोडं हेडिंग बद्दल लिहिलं साध्या कपटावर. येथे जो बळी देईल त्याच्या घरचा बळी जाईल, कळावे आपला वामन भाऊ. महाराज, खायची लकलेली माणसं सुटत येतोय. कुठल्या का गावची असनात खायला लकलेली, त्याला काय देवदय पण अपवाद आहे का? लकलेली ती लकलेलीच आई तर मिळाल्यावर कोणाला नको. ती एक माणूस म्हणला, ही आपण जर आता ही गप बसलो तर आपलं पुढचं यंत्रणा बंद पडेल. पण एक माणूस उठला आणि पहिला आपण करणार म्हणला प्रयोग. कावळ्याच्या शापानं कुठं गुरं मरत असतील असं गेलं बोलून. मंडळी म्हणायली, अहो ती वामन भाऊन बोर्ड लावलाय, नका जाऊ. पण माणूस थोडा दसकट छाप होता. ती हुंबे बाळानं गेला महाराज आणि ती बांधलेलं जे सुंब होतं त्याच्या चौकटीत ती बळी द्यायची पद्धत. इकडं बकरामध्ये होऊन असा टोला मानावर टाकला कीच पोरानं मानाचा कळस टाकला. असं मान पोरानं टाकल्यावर मंडळी आरडतच बाहेर आली. अहो म्हणलं होतं की घेतलाच की घात. म्हणला काय झालं?
गेलं की लेकरू. काय म्हणतेस? लेकरू गेलं, ती बी चक्कर येऊन खाली पडलं. मला कायमची प्रथा बंद झाली. जबानीला खतरनाक कोण? भाऊ. हा, अपील नव्हतं तिथं. शब्द एक शब्द असायचे. तुका म्हणे खरे झाले का बोले संतांच्या, एका बोले संतांच्या, एका बोले संतांच्या. तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या, एका बोले संतांच्या, एका बोले संतांच्या. साधूची जबान आहे. कडक स्वभाव वामन भाऊचा. पण महाराज बाबाचा स्वभाव असा होता, कसल्या बी खडुळ्या बांड्याला बाबा म्हणायचे. वा, हे बघा, कुठल्या बी गावाला नवीन भजने तयार करायची असली तर जुन्या भजन्यांनी आपल्या मनात काय येतंय ती लहर बाजूला सारावं लागते. आणि नवीन पोरं अशी तरुण पोरं जरी जरशी स्वरात वरडलं एखादं तरी म्हणावं लागते. वा, काय चांगलं म्हणतो होई. हा, मग मोसम कट होत नाही. हे स्वरात म्हण, ती भजनाचं आडनाव सुद्धा घेत नाही. त्यामुळं नवीन भजने तयार न होऊ द्यायला कारणीभूत दिंदरूड आहे का कसेर साळाय. नवीन भजने तयार करायचं काम कुणाचं आहे? कुणाचं आहे? सरळ जुने भजने काय म्हणतात? अहो महाराज, इकडे कुणी यायच नाही, बळच आम्ही रेटायलो, असं म्हणतात का नाही? विचारा भजने. हा, अहो कशाची आली? हा, पण त्याला टेक्निक असते. कुठल्या बी स्वरात वरडू द्या, उग पाठवून हात फिरवायचा. चांगलं म्हणतोय. हा, बरं गर्दप स्वरात वरडू द्या. गर्दप म्हणजे गाढव म्हणा. गाढवाच्या स्वरात जरी वरडलं तरी म्हणावं लागते चांगले. म्हणजे मोठेपणात देऊन तासात घालावं लागते ही जात. तशी ऐकत येत वही नाहीत ऐकत. म्हणून बाबाचा स्वभाव कसा? बाबा म्हणजे महाराज जरी चुकलं हुकलं कमी जास्त झालं तरी बाबा पाठवून हात फिरवायचे. त्यामुळं जाईल तिथं नाव वामन भाऊचे का बाबाचे? अख्ख्या समाजात जास्त प्रचार प्रसार कोणाचा आहे? बाबाचा. आणि अधिकार बाबापेक्षा एक काकण अधिकार बी नात्यानं बी, आणि असा बी अधिकार भाऊचा दांडगा. पण भानगड काय? भानगड काय? आई वडिलाच्या अंतकरणानं प्रेम करायची कला बाबाकडं होती, भाऊकडून नाही. भाऊ म्हणायचे, काय रे नीट बस जरा. माणूस तर कोण असं हा अवघड काम होतं त्याचं. जबान खोटी होणे हा विषयच नाही. ते मोठा देवीच्या तिथलीच गोष्ट आहे. भाऊ चालले होते. कोण? भाऊ, वामन भाऊ. टांग्या हाकायला भीमसिंग बाबा. तेव्हा पकवाजे होते, गायक पकवाजे, गडावर बिडावर नव्हते. मग ही पकवाजा गायक आणि चांगला पकवाजा चांगला गायक म्हणजे कीर्तनकाराच्या गळ्यातलं ताईते. कीर्तनकाराच्या आवडीचा असतोच तो जवळजवळ. हा, कीर्तनकारच समजा जर बेस्वर असेल मग येडीला माहेरन सासर सारखंच होतं. पण त्याच्यातला दर्दी कीर्तनकार असेल तर गाणारा वाजविणार म्हणजे कीर्तनकाराच्या आवडीचा राहतो. तर भीमसिंग म्हणजे गायला बी वाजवायला बी तयार, गडीत तयार असायचा. आणि पुन्हा आपल्या गुरुचा पुतण्या आहे, बंकट स्वामीचा पुतण्या असल्यामुळं डबल प्रेम त्याच्यावर. बाहू कडक. पण भीमसिंग बाबा बी काही गुणवान, किती बी कीर्तनकार कडक असला तरी काही गुणवान
भेट नाहीत. जवळ जाऊन विचारतात मग आमच्या तारखेच कसं करायचे अमुक. बाकीची माणसं म्हणतो कोण जाईल बाबा पुढं, लय लाड गुरुजी रागीट येड्या. काही प्रेमातली माणसं आहेत ती म्हणत मी घेतो, मी काय काळजी करता, असं असते. टांग्या असा चाललेला आणि एका शेतात रोडच्या कडीलाच बैल बसलेला. शेतकऱ्यानं झपकेत देऊन देऊन अंगावर वळ उमटिलेली. नागपुड्या दाबून बघितल्या तरी बी बैल उठाना मारा. लईच बसक निघालं. ते तांग्या आल्याला बघितलं की बाबा म्हणला भाऊचा तांग्या. आता ह्या बैलाला एवढं का मारलंय म्हणून जर विचारल्यावर काय सांगावं. घाबरलं, माणसं घाबरत होती. महाराज का मारलं श्रेयाला एवढं म्हणल्यावर काय सांगावं. तरी मनात ठरविलं बाहू ही उठच न गेले म्हणून असं. पण त्यातली त्यात बाहूचा तांग्या नेटात आल्यावर त्यानं तिकडं तोंड केलं मुद्दाम. पण त्यानं तिकडं तोंड केलं आणि त्याला वाटलं तांग्या जाईल निघून गपचूप. बाहूनं तांग्या उभा केला, खाली उतरले आणि त्या बाईला जवळ गेले. माग फिरून बघतोय तो बाहू बाईला जवळ. आता तर म्हणला काहीतरी नौबत जबान खोटी होत नाही. ए का मारलं रे त्याला. महाराज घाबरलं ना. बाहू ते उठच ना गेले. का उठत नाही ते. बाहू त्याच्या कानाजवळ गेले आणि असं कानात तोंड घातलं. कुणाच्या. तट्ट दिशी बैल उठून बाहू म्हणले हे बघ आता बसत नाही बघ. विढाल शेतकऱ्याचं काम चालू झालं. इकडे भीमसिंगचं बी काम चालू झालं. काय तांग्या हाकता हाकतात भीमसिंगने भेद भेद हळूत म्हणायचं भाऊ भाऊ. म्हातारा चाणक्षवाज होत. ते ऐकून न ऐकल्यासारखं करायचं आणि दुसराच विषय काढायचा भाऊनी. आर भीमा परवाला आपल्याला मुंबईला जायचे. परवाला आपल्याला मुंबईला जायचे. तू येणार का. हो 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 भाऊ हो हो. हां मग तेच म्हणलं दुसरं काय नाही. जरा विरंगोळा पडला की भीमसिंगने हळूत म्हणायचं भाऊ भाऊ. नाही मुंबईहून आल्यावर बघू ना आपण तिकडलं काम काय असेल ते. मुद्दाम म्हातार साईट आलेलं आणि ही चिमूट धरून भाऊ. म्हाताऱ्यानं ऐकून ऐकून घेतलं म्हणलं ए मगापासून भाऊ भाऊ काय म्हणतो काय रे. त्या बैलाच्या कानात काय सांगितलं ते सांगा की. अरे असाच कुठला बी बसला तो उठवायला सोपं हा. महाराज बाहू म्हणले यार त्याच्या कानात काय सांगितलंय त्याला एकच म्हणलं मी आता तरी नीट कर किर. एवढंच म्हणलंय मी त्याला. पहिलं गडावर होता आपल्या गडावर धान्याची कोठी सांभाळायला होता आणि त्याला सांगितलं होतं ही समाजानं दिलेलं आहे. मेहुण्या पाहुण्याच्या बायका पोराच्या नादानादात घरी पार्सल करशील. ही समाजाचं घरी दिलं तर बैल होऊन फेडावं लागतंय. तिथं सांगितलं होतं ऐकलं नाही. आता इथं बैल होऊन आल्यावर मी म्हणायला लागलोय बाबा आता तरी नीट कर. आता नाही बसत भक्ती. विढाल आणि माणसं उठत येत आणि त्यानं समाजातलं खाल्लं आणि ह्यानं समाजातलं कायचं खात आहे. खाबर म्हणावं त्याला. सप्त्यातलं खात आहे कुठं फाल्यानं खाल्लं कायचं खात आहे ते. बैल होऊन फेडावं लागतं तुम्हाला माहिती का. हा बाहू जबान होती. मी कशासाठी बोल शब्द टाकला की माणूस
पण कडक स्वभावामुळं माणसं जवळ जास्त राहायची नाही. हा, बाबाच्या भोवताली नुसता मोहळण जहीनच चालायचं महाराज. हा, शेकडो माणसं बाबाच्या भोवताली, टांग्या माग लोक पळायची. का? स्वभाव आईवडिलाच्या अंतःकरणाचा. त्यामुळं समाज सुधारणेमध्ये पूर्ण उभ्या महाराष्ट्रात जास्त नाव भाऊचं घेतात का बाबाचं? बाबाचं जग जाहीर आहे. आणि म्हणून संत उपकार करण्यासाठीच आलेत, पण आईवडिलाच्या अंतःकरणानं उपकार केले तर समाज काय करतो? स्वीकार करतो. हा, म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत. आणि एक विशेष आहे महाराज, मायबापाची उपमा दिली. नाहीतरी मायबाप काय करतात? आपल्या लेकराचं कल्याण व्हावं, आहे की नाही, अशी भावना आईवडिलाची, प्रत्येकाची, आपल्या लेकराचं चांगलं व्हावं, लेकराचं चांगलं हो ही आईवडिलाची पवित्र भावना आहे. पण कशानं होतंय? हित नाही ठावी आईवडिलाला माहित नाही कशानं चांगलं होतंय. उलट लावून या मोह संसारी गोविती अंतकाळी होती पाठमोरी. म्हणून जन्मदात्या आईवडिलाला नुसती काळजी लेकराचं कल्याण व्हावं म्हणून, पण कशानं होतं हे माहिती. आणि संताचं कसं आहे? शोधून या आले संत हिताहित जगाचे. संत शोध घेऊन आले आणि त्यांना तळमळ बी येतो हिताचा आणि पडती हाती म्हणून म्हणून संत काळजीनं काम करतात. माहितही आहे आणि काळजीनं काम करतात. म्हणून तुम्ही संत. आणि पुन्हा एक आहे, संत जमल तेवढं सहजासहजी प्रयत्न करतात. काय सहज बोलणे. पण काही टायमाला एखादं गिराईक सहज बोलण्यानं नीट होत नाही. काय एखादं धिंड कसला असते. हा, काही माणसं गाबुळीत. कसली आहेत? कुठल्या बी महाराजाला हो गाबुळी माणसं म्हणायची. मग ही गाबुळी आहेत ना, पक्की परवडली कुठली बी एका डाळीवरली. ही गाबुळी सरड्याच्या चालीची असते. मधून मधून कलर बदलीत राहते. मग असल्याला हत्यार वापरावं लागते. लक्षात आलं का? करोनी सायास शिकवीत. संत कसे आणि त्याला मात्र पावर वापरावं लागते. काय वापरावं लागते? पावर वापरावं लागते. संत कसे विशेषण लावलंय. संत मायबापाचं पार्ट घेऊन उपदेश करतात, हे उपकार करतात तर बरोबर आहे. पण संतांच्याकडे असली पावर आहे जे होत नाही ती बी ते करतात. म्हणून एक विशेषण लावलंय. कोणतं? कृपावंत. कोणतं विशेषण आहे? तुम्ही संत मायबाप. केवळ मायबाप नाहीत ते, कृपावंत मायबाप आहेत. कृपावंत शब्दाचा अर्थ काय? व्याकरण दृष्ट्या कृपू सामर्थ्य नावाचा धातू आहे. काय? कृपू सामर्थ्य. सामर्थ्य अर्थाचं द्योतन करणारा मूळ धातू आहे कृपू. कृप्यते क्लिप्ते इति नाम कृपा. काय? आता कृपा इव वर्तते इति कृपावान. शब्द मूळ कसा आहे? कृपा इव वर्तते इति कृपावत. वधू प्रत्यांत प्रक्रिया आहे. कृपावान, कृपावंतौ, कृपावंत इति बहुवचनांत. एक प्रकारचं सामर्थ्य असेल त्याला कृपावान म्हणतात. दोन प्रकारचं सामर्थ्य असेल त्याला कृपावंतौ म्हणतात. आणि सर्वच प्रकारचं सामर्थ्य ज्यांच्याकडे त्यांना कृपावंत म्हणतात. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवाला, साधू संत जीवाला गा, साधू संत जीवाला गा. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवाला गा, साधू संत जीवाला गा, साधू संत जीवाला
कृपावंत साधू संत जीवल. कसं आहे, संत महात्मे हे कृपावंत शब्दानं संबोधित केले. कृपावंत शब्दाचा अर्थ काय? सर्वच प्रकारचं सामर्थ्य ज्यांच्याकडे, ऐसे बळ नाही अनेकाची अंगी. तप तीर्थ जगी दान व्रत. तपात, तीर्थात, दानात, व्रतात ही ताकद नाही जी संत करू शकते. म्हणून संताला विशेषण आता तुम्ही कृपावंत. संत कसे आहेत? कृपावंत आहेत, म्हणजे सामर्थ्य पूर्ण आहेत. त्यांनी करायचं ठरवल्यावर होत नाही असं जगात काहीच नाही. म्हणून हे तर समर्थ जे जे करी ते न हो नाही चराचरी. ती बी तुम्ही संततया परी बोलवा माते. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा. जरी होय राणा रंग त्याचा, रंग त्याचा. जरी होय राणा रंग त्याचा. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा. जरी होय राणा रंग त्याचा, जरी होय राणा रंग त्याचा. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा. जरी होय राणा रंग त्याचा. हे बघा, संताच्या मनात आल्यावर राजाचा रंकन रंकाचा राजा करायची ताकद आहे, कारण ते समर्थ आहे असं आहे. आणि म्हणून कृपावंत विशेषण लावलंय. तुकोबारांनी एक ठिकाणी म्हटलं, माय बापे पिंड पाळीला माया. माया बापे पिंड पाळीला माया. माया बापे पिंड पाळीला माया. माया बापे पिंड पाळीला माया. जन्म मरण जाया संत संग. जन्म मरण जाया संत संग. जन्म मरण जाया संत संग. जन्मदाते आई वडील करून करून काय करते? चांगलं चांगलं खाऊ घालायचं. पोरग दष्ट पुष्ट बनलं पाहिजे, म्हणजे यारवळी मायबापावर चवताळून येत. त्याच मांद वाढवायचं काम करतेत आई वडील. पण बुद्धी नाही. म्हणून मायबापे पिंड पाळीला माया. पण जन्म मरण जाया संत संग. संत त्याचं जन्म मरणासारखी बिमारी घालवतात. ही ताकद संतांच्याकडे. जन्म मरण निवारिती जे दाविती सुपंथ. जे दाविती सुपंथ. जे दाविती सुपंथ. जन्म मरण निवारिती जे दाविती सुपंथ. जे दाविती सुपंथ. जे दाविती सुपंथ. जन्म मरण निवारिती जे दाविती सुपंथ. महाराज म्हणतात, जन्म मरणासारखी बिमारी नष्ट करणे. जे सन्मार्ग दाखवायचं काम करतात. जे दाविती सुपंथ ते संत आहेत. म्हणून तुम्ही संत मायबाप कृपावंत. संत मायबापच आहेत, पण कसले मायबाप आहेत? कृपावंत मायबाप. कायमी पतित कीर्तिवान. तुकोबारे म्हणतात, त्यांचं काय वर्णन करावं? कारण संत हे पॉवरफुल चीज आहे. त्यांच्या मनात आलं की काही करतात, होत नाही ती बी ते करतात. वा, क्या बात आहे. कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी. जळाची परी तळवटू घे. पुरुषार्थ सिद्धी चौथी. वा, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या फुले हाती. रिघाला भक्ती पंथी जगा दे तू. अशी पावर असते महाराज. कुणाकडं? संतांच्या. बाबाच्या जीवनातलं सांगतो तुम्हाला.
हे नागापूर नावाचं गाव आहे महाराज. बीडच्या जवळ, ही परळी जवळचं नाही, बीडच्या जवळ 2 नागापूर आहेत, खुर्द आणि बुद्रुक. त्यातल्या तर ते खुर्द मोठं जे नागापूर आहे माळी समाज आहे जवळजवळ 90-95%. आणि मग ती त्यांचं वार्षिक ठरलेलं ते गडावर जाणार, बाबाला घेऊन येणार, वाजत गाजत आणणे. सकाळी 6ला तर बाबा गावात, कपडे काढायला लावायचे आणि बाजावर बसवायचे. कशावर? बाज, आपली बाज, एकीकडून महिलाची रांग आणि एकीकडून पुरुषाची रांग. आजूबाजूची 10-20 केडे गोळा व्हायची महाराज. मग आपापल्या पुरीनं कळशी, घागर, भाडा वाचायलेले कुणावर? भगवान बाबावर. त्यांचा नियमच 1 दिवसाचा भांडारा. 10-20 खेडे जेवाय घालायचे गाव बी, स्वयंपाकाला कमी नाही. आणि ती बाबाला स्नान, म्हणजे जेवढं जास्त पाणी बाबाला घालतील तेवढा पाऊस काळ जास्त व्हायचा. ही लोकांची भावना, श्रद्धा, म्हणून लोक कमी पडायचे नाहीत मला. पाणी अंगावरून 2 तास लाईन लागले, भडा घागरी वाचायलेली. हा, स्नान आटोपलं की बाबाने आपली आपली पूजा करायची. एक घर फिक्स असायचं, त्या घरी बाबा कायम आले की तिथंच असायचे. मग ते बाबाच्या घरी उतरायचे. त्या घरचं पोरग रात्री 2:30-3 वाजता मेंदूत ताप घेऊन शॉट झालं महाराज. 18-19 वर्षाचं तरुण बांड पोरग. बाबा सकाळी 6ला आणि ही पोरग 3 वाजताच शॉट झालं. डॉक्टरने सांगितलं आता ह्याला जगात काहीच नाही आणि कुणीच वाचवू शकत नाही, त्याचा मेंदू डेट पडलाय, बंद पडलाय म्हणली यंत्रणा सारी, जा घेऊन विधिमार्ग करा. आता ती दुःख साध आहे का? अहो, तरुण तुर्क 19 वर्ष म्हणजे साधं नाही. असलं तरुण पोरग आणि ती जावं, साधं दुःख वेळी. पण पती पत्नी इतके भाविक. त्या पोराच्या बापानं सांगितलं पत्नीला, हे बघ घटना तर घडून गेली, आता काही वापस येणार आहे का? नाही. एवढा मोठा उद्या समाज होणार आणि एवढ्या मोठ्या कार्याचा विध्वंस होणार, बाबा आपल्या घरी येणार नाहीत घटना कळल्यावर. मग घडायचे ती घडून गेले. ही सारा विधी मार्ग पार पडल्यावर ह्याचा विधी करू. कसला अंतःकरण असेल महाराज. फक्त डोळ्याला पाणी आणायचं नाही. बाबा गावाच्या बाहेर वाट लावली की आपला विधीन रडणं चालू करायचं. केवढी श्रद्धा आणि केवढी भावना आहे कळालं का महाराज? नाहीच न आवरलं दोघांनी बी. त्याची डेड बॉडी मधल्या खोलीमध्ये टाकली, कुलूप लावलं त्याला. सकाळी बाबा आले ठरल्याप्रमाणे, पूजा झाली, सारं उरकलं. जेवाय बसायच्या टायमाला गपदिशी बाबाच्या लक्षात आलं. बाबा म्हणले, आरामचा सुदम्या दिसा नाही रे. अगदी हसत बोलले बाबा, आमचा सुदम्या दिसा नाही, आमच्या हाताखाली ती पोरग काम करते. कुठं गेला सुदम्या? सुदम्या कुठं गेला म्हणायला किती बी केलं तरी आई आईच आहे महाराज. पोटचा गोळा आणि इतका तरण बाण पोरग देखणं जावं नाही ना. तू आवरलं, तोल सुटला आई म्हणण्याचा. एकदमच मधून आईचा हुंदका. आईचं रडणं बघितल्यावर बाप पुरुष खरा नाही त्याला बी आवरलं महाराज. फुटला, पाठ फुटल्यासारखं. एकदमच दोघाचं रडणं आणि ती हुंदकामधून येणं, दोघाला बोलवणं काय झालंय म्हणून. बाबा म्हणले, अरे झालं काय? बाबा तुमचा सुदम्या गेला. गेला? अरे मला न सांगता कसा गेला? कुठं गेलाय? बाबा वर गेलाय. कधी? रात्री पहाटेच.
बाबा खरं सांगाय काय, तुम्ही आमच्या घरी यायचा नाहीत म्हणून आम्ही लेकराची प्रेत मधल्या खोलीत ठेवलं. कुठे? उघडा कुलूप. कुलूप उघडलं, मध्ये गेले बाबा. ए वरा येडेस कर, आम्ही बाहेर जेव्हा बसलो मध्ये येऊन झोपला सोय. तट्ट दिशी पोरग उठलं आणि बाबाच्या पाया पडलं. महाराज ते सुदम्या नावाचं पोरग त्या नागापूरचं 15 वर्ष पुन्हा सरपंच राहिलं. 3 टर्मला सरपंच राहिलं आणि वयाच्या 78व्या वर्षी मग शरीर सुटलं. त्याचं वय होऊनच समजा थोडक्यात. कशासाठी बोलालोय मी? कशासाठी हुकी आली वय? माय बाप आणि पुन्हा कृपावंत आहेत, जे होत नाही ती बी ते करतात. पावर असती पावर. लांब कशाला? तर सुद्म्या तुमच्या परिचयाचा नाही समजा. आपण चाकरवाडीला बरेच लोक जातात का जात नाहीत? बरं, त्या चाकरवाडीच्या सप्त्यात जातात का जात नाहीत? हा, तिथे गरजे बाबा म्हणून पायामध्ये घुंगरं बांधून असं विणा गळ्यात नाचायलेलं असते म्हातारं. बघितलंय का? जवळजवळ प्रत्येकानं बघितलंय त्या म्हाताऱ्याला. महाराज ती शायडीमध्ये इन्स्पेक्टर म्हणून राहिलेलं आहे पोर. शायडी खात्यात बरेच दिवस त्यानं काम केलंय. सोपं नाही ती. फार बुद्धिमान आहे महाराज. इंग्लिश टू इंग्लिश व्यवहार करतो. टोटल बुद्धिमान आहे. ती वयाच्या 2ऱ्या वर्षी मेलं होतं. ती महासांगवीच आहे. ही तुमची उद्याच्या कीर्तनकार जी आहे ना राधा, तिच्याच गावचं ती माणूस. कोण? ती गरजे बाबा म्हणणार. महाराज त्या महासांगवी ह्या पाटोद्यापासून 3-3.5 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर बसेल पश्चिमेला महासांगवी म्हणून. तिथलंय ते प्रॉपर. ती बाबाची दिंडी चालली होती. कुठं? पंढरपूरला. आणि ही मेलं. सारे पाहुणे रावळे गोळा केले, माती करायला निघालीत माणसं त्याची. कोणाची? वराची. आता लहान लेकराचा विधी म्हणजे पूर्ण. खड्डा खाणला, मीठ नेऊन टाकले, ही असा हातावर घेऊन चालले. तर फक्त त्या पोराची आई रडली आणि एकच म्हणली, जाता जाता माझ्या बाळाला तेवढी सोडवणूक बाबाच्या पायावर तरी घाला की म्हणून रडली. मग काही माणसं समजदार ती म्हणली, अरे काय मोठी गोष्ट आहे का? जाऊ द्या, तेवढीच आईची इच्छा आहे, मोठी गोष्ट नाही. बाबा इथं मध्ये बसलेले आहेत. ते तसंच लेकरू नेहलन बाबा. आता पाया पडायला उताना ठेवतीत का पालतं? पाया पडायचं म्हणल्यावर पालतं. बाबाच्या पायावर पालतं टाकलं. बाबाला माहित नाही मेलेलं आणलंय म्हणून. पालतं पायावर टाकलं. ती कशाला उठत आहे? कारण ती मेलेलं आहे ना. बाबाला काय माहिती मेलेलं आहे का कसलं आणलंय? ती पायावर टाकलं. ती उठाना गेले. बाबा म्हणले, बाळा झालं दर्शन, उठ. ती अजून मरत नाही मला. त्याच्यामुळं कृपावंत आहेत संत. कसलेत? पावर असती पावर. त्याच्यामुळं तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. कारण त्यांच्या अवतार कार्याची पहिली कारण मीमांसा. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा. कसे हे महात्मे जी या लोकात येतात, तुकोबरे म्हणतात अवतार तुम्हा धराया कारण. काय कारण? उद्धराया जन महादोषी किंवा जडजीव. जडजीवाचा उद्धार करण्यासाठी हे महात्मे इथे येतात. म्हणजे त्यांच्या अवतार कार्यातली ही पहिली कारण मीमांसा आहे. संत
देव जे अवतार घेतो ती 3 कामासाठी. देवाच्या अवतार कार्याची कामं किती? 3 कारण आहेत. साधूचं रक्षण, दुष्टाचा नाश आणि धर्माची संस्थापना आहे की नाही. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. 3 काम देवाची आणि संतांची 6 काम. किती काम? 6. 3 दुनी 6. संतांच्याकडं देवापेक्षा दुपटीनं लोड आहे. हा, डबल कामं झाली ना. अहो, देव 3च कामासाठी येतो. साधूचं रक्षण, दुष्टाचा नाश, धर्माची संस्थापना आणि संतांची कामं 6 काम. त्या 6 कामातलं फक्त आताशी किती झालंय? पहिलं 1. 6 कामातलं किती झालंय आता? फक्त 1 काम झालंय. कोणतं? उद्धराया जन जड जीव. मग कुणी म्हणतील एका कामाला जर ह्या बाबांना 11 वाजले, बाकीचे 5 काम सांगण्यात काकडा आरतीच दिसायली का ना. पण असं आहे बघा, 11 जरी वाजले तर हे काम अति महत्वाचं होतं. कोणतं? जडजीवाचा उद्धार करणं हे अति महत्वाचं काम. हा, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजी. कितीही जडजीव असू द्या, त्याचा संत काय करतात? उद्धार करतात. ही पावर आहे. हा, त्यांच्याकडं पावर आहे. कृपावंत शब्दातून काय सिद्ध झालं? काय? पावर आहे. हा, ते जडजीवाचा उद्धार करतात महाराज. कसल्या बी खडोळ्या भांड्याचा उद्धार करतात. पावर वापरतात. कारण पावर वापरत असल्यामुळं त्यांना पुढच्याची, खाल्ल्या भाषेत बोलू का जरा, पुढच्याची लायकी बघायची गरज नाही. कसल्या बी थरातलं न पाहे याती कुळाचा किंवा गुणदोषे याती, आणि त्याचं काहीच पाहत नाहीत. आपली पावर वापरतात. आणि आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. आपली पावर वापरणार. हा, त्याच्यामुळं ती कोणता थर आहे, लेवल आहे का नाही, काही बघत नाहीत. अहो, रेड्याची काय लेवल? रेड्याची काय लेवल आहे? मुका प्राणी आहे, मंदबुद्धीचा प्राणी. पण संतांच्या मनात आलं, 0 सेकंदात रेड्याच्या मुखातून वेद बोलवायला व्हायचं. चष्टा वेळी. अरे तर माणसाला नीट जमन आहे काय म्हणायला? माणसं नीट बोल ना. तुम्ही रेडा. मंद बुद्धीचा प्राणी, मुका प्राणी, तो बोलू शकतो. त्या संतांच्या मनातच येऊ नये. असे पावर वापरतात आणि आपली लेवल गाठायला होता. त्याला टाइमपास नाही. तात्काळ म्हणलं आपण सारखी करीत ती किंवा संताचा तो संग नोहे भलतैसा तात्काळची दशा पालटती. असली पावर असती संतांच्याकडे. हा, कसल्या बी खडुळ्या बांड्या जेव्हा आपली लेवल गाठून देतात. ही पावर. हा, म्हणून कशासाठी आलेत? उद्धराया आले दीन जना, किंवा अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. जडजीवांचा उद्धार करणं अवतार कार्यातलं हे पहिलं कारण आहे. आता राहिले किती? 5 काम. 5 काम राहिले तर किती वाढलेत? किती वाढले तुमच्या ह्याच्यात? आता 5 काम सांगायचे वाजले तर 11. तर या बघा, 5च्या 5 काम 5च मिनिटात सांगता येतात. पण त्याला व्याकरणाचा चष्मा लावला. चष्मा कोणता? व्याकरणाचा चष्मा लावला. ह्या चष्म्यातून कळत नाही. आता व्याकरणाचा एकाच चरणात 5 सांगितलं. वाढावया सुख भक्तिभाव धर्म वाढावया
अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारणे पाचीच्या पाची कामं एकाच चरणासा वाढावया सुख भक्ती भावधर्म कुळाचारी नाम विठोबाचे उर्वरित 5 कामं पण चष्मा व्याकरणाचा 5 कामामध्ये 3ऱ्या चरणात द्वंद्व नावाचा समास आहे. कोणता समास आहे? द्वंद्व समासात काय असते? कमी जास्त चालत नाही, सारी लेवल बाय लेवल. उभयत पद प्रधानो द्वंद्व, सर्व पद सारखीच असतात, चढ उतार नाही, कमी जास्त नाही. पूर्वपद प्रधानो अव्यभाव, उत्तर पद प्रधानो तत्पुरुष, उभय पद प्रधानो द्वंद्व. द्वंद्व समासात दोन्ही पदाला तितकीच किंमत राहते. इथं द्वंद्व समास रूपी वाक्य आणि एक परिभाषा आहे. काय आहे? परिभाषा काय परिभाषा आहे? द्वंद्व समासातली एक परिभाषा म्हणा. द्वंद्वांते द्वंद्वादौ द्वंद्वमध्ये आश्रूयमानं पदम प्रत्येकम अभिसंबद्धते. ऐकून ठेवा, हा काही तुमच्या कामाचा मसाला नाही, फक्त ते गरजेचं आहे तेवढं घेऊ. आपलं वासरात लंगडी काही चांगली नाही ना, आहे का नाही? त्याला त्याच्यातलेच असल्यावर मग जमतंय फायरिंग करा. द्वंद्वांते द्वंद्वादौ द्वंद्वमध्ये आश्रूयमानं पदम प्रत्येकम अभिसंबद्धते. द्वंद्व के अंत में हो या तो आदि में हो या बीच में रहे, जो पद प्रत्येक के साथ अभिसंबद्धते, त्याचा समन्वय संबंध सारखा राहतो. इथं वाढावया नावाचं पद आहे. कोणतं पद आहे? वाढावया. हे पद प्रत्येकाबरोबर सारखा समन्वय साधते. कसा? वाढावया सुख, वाढावया भक्ती, वाढावया भाव, वाढावया धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे वाढावया. संपला अर्थ. कळालं का नाही? कळालं. संत 6 कामं घेऊन येतात. जडजीवाचा उद्धार करणं एक, आणि ही 5च्या 5 फक्त वाढवायचा. काय? सुख वाढविणे, भक्ती वाढविणे, भाव वाढविणे, धर्म वाढविणे, नाम वाढविणे, हेच आम्हा करणे काम, आणि बीज वाढवावे नाम. संत हे एवढ्या कामासाठी इथे येतात. फक्त वाढवा करायचा. ह्याचा काय करायचं नाही दुसरं. सुख, भक्ती, भाव, धर्म, नाम वाढवायचे. आता एक छोटीशी गोष्ट सांग. मग कुणी म्हणतील वाढवायचेच ना, 5च्या 5 काय करायचे? वाढवायचे. मग एकटं नाम उचलून उत्तरार्धात का टाकलं? है का नाही? 5च्या 5 काय करायचे? वाढवायचे. मग एकटं नाम उचलून उत्तरार्धात कशासाठी? का पूर्वार्धात बसत नव्हतं का? बसवून दाखवितो. हे बघा, यमकादी अलंकार असो किंवा छंद असो, आपली मात्रा असो. तुम्ही बघा भजनातल्या मात्रेत काही गडबड होती का? आता इथं माणसं बेताली नाहीत, तालातली आहेत. बघा, मी मानून दाखवतो. हां, बसत नसली तर नाही म्हणा. हे बघा, वाढावया सुख भक्ती भाव धर्म नाम, वाढावया सुख भक्ती भाव धर्म नाम. बसतंय का नाही? बसत. फिट्ट मात्र्यात बसत. मग नाम पूर्वार्धात बसत असताना एकटंच नाम उचललं आणि उत्तरार्धात नेऊन का टाकलं? बसत नसल्यावर ठीक आहे. शाभंगावर शास्त्री महाराजाचं कीर्तन होतं. माधवबुवा शास्त्री आपली अंबाजोगाईची आणि होऊन गेली व्यक्ती, फार कडक स्वभाव. मराठी व्याकरण बरं होतं त्यांचं, संस्कृत द्या सोडून समजा, पण मराठी वांग चांगलं होतं आपलं, पकड चांगली असायची. हां, तर ते शास्त्री महाराजाचं कीर्तन आणि एकनाथ बडेगावकर म्हणून एक गायक होते.
एकनाथराव बडेगावकर. हे बर्दापूरला बडेगाव म्हणायचे. बर्दापूर नाही का, हे बर्दापूरला बडेगाव म्हणायची पद्धत. मना एकनाथराव बडेगावकर अशी जुनी पद्धत. मग ती एकनाथराव बडेगावकरने ह्या अभंगाला पहिली चाल दिलेली. महाराज मारू बिहाग राग लावलेला. आणि अस्थायी म्हणण्यात आपल्या मराठवाड्याची पद्धत जुनी पद्धत आहे ती. खाऊन चाल अगदी. तुम्ही संत माय तुम्ही संत, अशी वडून चाल म्हणायला चालू केली. बाबा ग्रो बाबा. शास्त्री महाराज म्हणले एकनाथराव थांबा थांबा, माय बापाची ताटातूट करू नका. कारण हिने अगोदर माय घेतली आणि पुन्हा बाप. ती शास्त्री महाराज म्हणले माय बाप शब्द एकवट आहे, त्यांची ताटातूट करू नका. ती एकनाथराव बी मुरल्याला गायक होता महाराज. ती म्हणला शास्त्री महाराज काय करू, माय मात्र्यात बसायली बाप काय तसं आहे का इथं? नाही नाही, नाम मात्र्यात बसायले का नाही बसायला? बसायले ना. वाडा भया सुख भक्ती भाव धर्म नाम फिट बसत. मग बसत असताना उत्तरार्धात का, तर त्याचं कारण आहे कामाचा लोड आहे. त्याचं कारण काय? कामाचा. एकच माणूस 6 काम करायची. एक माणूस एकाला दुसरं काम केलं तर माणसं घाळ होती. एखाद्या माणसाला ड्युटी करायची, नोकरी करायची, घरी यायचं आणि दूधही गाडायचं आणि नेऊन तिथं डेअरीला म्हणा हॉटेलवर घालायचं आणि पुन्हा ड्युटीवर जायचं. आता 1-2 कामानीत माणसं काय होती, बेजारीत येतील. 6 कामं. मग त्याच्यासाठी पॉवर वापरल्या जाते. काय वापरल्या जाते? पॉवर. आणि गरज कशी, पॉवर जर असली, बाई सुद्धा असू द्या, साधी बाई माणूस, एकीकडं पिठाची चक्की, दुसरीकडं चटणी कांडायचं यंत्र, तिकडं सुजीची मशीन, तिकडं पापडाची मशीन, दाबलं बटन खट 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 खट. एक बाई चौकड लक्ष देऊ शकते का? नाही. अडचण नाही. मशीनवर पॉवरवर काम व्हायला लागलेत. त्या 6 कामाचा लोड म्हणून हे नाम नावाचं केबल, त्या कामाला काय लागणार आहे? पॉवर लागणार. काय लागणार आहे? म्हणून हे नाम नावाचं केबल आत्रीत नेहलं. तिकडं कुठं नेहलंय? ती कुळाच्या आचरण रूपी बोर्डात नाम रूपी केबलच्या पिना खावल्यात. माझी भाषा कळायली का? नाम नावाच्या केबलच्या म्हणजे वायरिंगच्या पिना कुठे आहेत? कुळाच्या आचरण रूपी बोर्डामध्ये त्या पिना खावल्या. लक्षात येईल का? म्हणजे कुळाच्या आचरण रूपी बोर्डातून सप्लाय मिळणार आहे. पॉवर कुठून येणार आहे? कुळाच्या आचरण रूपी बोर्डातून सप्लाय घ्यायचा आहे. कामाचा लोड जास्त असल्यामुळं पॉवर वापरायची. मग इकडून माणूस काय म्हणते, ए पिन बसवली का रे? हा बसवली बसवली. बटन दाबलंस का? हा दाबलं. मग इकडं म्हणा विठ्ठला विठ्ठला, म्हणा विठ्ठला विठ्ठला म्हणल्यावर माणसं जर म्हणत नसतील आणि मारक्या म्हशी असतील तर मग इकडून माणूस काय म्हणणार, अरे सप्लाय मिळाना, टेस्टर लावून बघितलंय, विठ्ठला विठ्ठला इकडे याय नाही. म्हणा विठ्ठला विठ्ठला म्हणल्यावर जर माणसं म्हणत नसतील तर तो काय म्हणणार, पिन दिली असेल पक्की बसव, बटन चालू आहे, पिन बसवली, आणि मग माणूस म्हणणार बहुतेक बोर्डात बिघाड दिसायला, सप्लाय मिळाला ना. विठ्ठला विठ्ठला म्हणा म्हणल्यावर माणसं म्हणिनात, तोंडाला देवाचं नाव याय नाही, त्यार्थी
त्या अर्थी बोर्डात बिघाड असला पाहिजे. कुठं? बोर्डात. तिथं काहीतरी फेस टू फेस व्हायला लागले. हा तुकोबाराय म्हणले नाम नवदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. तिथं ती फेस टू फेस व्हायला. कळालं का नाही कळालं? सप्लाय मिळाला नाही इकडं. तोंडाला देवाचं नाव याय ना. जरा बघ ती बोर्ड बिघडला दिसायला. ही तुकोबाराय तरी जरा हलक्या शब्दात. नाथ महाराज तर म्हणले काय माय गेली होती भूतापाशी. काय माय गेले होते भूतापाशी. काय माय गेली होती भूतापाशी. काय माय गेले होते भूतापाशी. हरी नये मुखासी अरे मूढा. हरी नये मुखासी अरे मूढा. हरी नये मुखासी अरे मूढा. देवाचं नाव तोंडाला याय नाही. हा काय माय गेली होती भूतापाशी. हा म्हणजे बिघाड कुठं आहे मग? हा कुळाच्या आचरण रूपी बोर्डात बिघाड झालाय. तिथं काहीतरी सप्लाय मिळाना गेलाय. देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी कुळाचं आचरण शुद्ध लागते. कसल्या बी भेसळ जातीच्या तोंडाला देव नाव येऊ देत नाही माणूस. लक्षात येईल का? लक्षात बसायले का नाही बसायला? आणि या साऱ्या कामाला काय लागणार आहे? पावर लागणार आहे ना. पावर कुठून आणणार? नामातून येते. आता एक एक उत्तर आहे का? जड जीवाचा उद्धार नाम करू शकतय का? ऐकायला का मूड खराब झालाय तुमचा? मी काय म्हणालोय? जड जीवाचा उद्धार नाम करू शकतय का? का नाही करू शकतो. करू शकतय. ठीक. नाम सुख वाढवू शकतय का? वाढवू शकतंय. नाम भक्ती वाढवू शकतंय का? वाढवू शकतंय. नाम भाव वाढवू शकतंय का? हो. नाम धर्म वाढवू शकतंय. हो. आणि नामानं नाम वाढवू शकतंय का? तर हो. म्हणजे साहीच्या साही काम एकट्या नामाच्या पावरवर होऊ शकतात. अवघे होती लाभ एका चिंतने. अवघे होती लाभ एका चिंतने. नाम संकीर्तने गोविंदाचा. गोविंदाचा नाम संकीर्तने गोविंदाचा. अवघे होते लाभ एका चिंतने. अवघे होते लाभ एका चिंतने. नाम संकीर्तने गोविंदाचा. गोविंदाचा नाम संकीर्तने गोविंदाचा. अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. सर्वच्या सर्व काम एकटं नाम करते का नाही करीत? करते. पण नाव तोंडाला येण्यासाठी सप्लाय मिळण्यासाठी बोर्ड चांगला असावा. बोर्ड खराब असल्यावर इकडं देवाचं नाव तोंडाला येतंय का? पापी माणसाच्या तोंडाला देव आपलं नाव येऊ देत नाही महाराज. नामासी विनमुख तो नर पापिया. लक्षात आलं का? नामासी विनमुख विनमुख तो नर पापिया. किंवा दुतीतयामुखी घातले कुडन. कुडन म्हणजे कुडन शब्दाचा अर्थ मुंगस म्हणा की मास्क म्हणा. बैलाली मुंगस घालते तर माणसाली मास्क घालते. हा दुतीतयामुखी घातले कुडन मुखी नारायण येऊन दे. त्याच्या तोंडाला देवाचं नाव देव बी येऊ देत नाही म्हणा. लक्षात आलं का? हा म्हणून
देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी कुळ चांगला असावा. वा. खराब कुळावाल्याला देवाचं नामस्मरण घडत नाही महाराज. इकून म्हणतोय ती आर्टिस्टर लावून बघितलंय रे, सप्लाय मिळा नाही म्हणा विठ्ठला विठ्ठला म्हणून बघितलंय, पण मनीना गेलीच बिगाड. कुठं बोर्डात काहीतरी कुटाणा झालाय आणि ती फेस टू फेस दोन्ही फेस मिळाल्यावर होत असतोय कुटाणा. हा म्हणजे भेसळ झाले. आणि ह्या बघा आता भेसळीबद्दल कुणाचं दुमत राहिलं नाही. भेसळीबद्दल कुणाचं काही दुमत राहिलं नाही. मला कशात भेसळ नाही त्याचं नाव सांगा. कशात भेसळ व्हायची राहिली. सर्व धान्यात नंबर 1चं धान्य आपल्याकडे कोणतं मानते? ज्वारी. सर्व धान्यात नंबर 1चं धान्य ज्वारी. पोटाला चांगलं, ताकदीला चांगलं, आरोग्याला चांगलं कोण? ज्वारी. हायब्रिड कोण आहे? तिची मावशी वय. भेसळ झालंय का नाही झालं? हायब्रिड शब्दाचा अर्थच काय? भेसळ. हायब्रिड म्हणजे भेसळ आहे अर्थात. ज्वारी सारखे आटम नंबर 1चा, पण हायब्रिड काय झाली? भेसळ झाली. सर्व फळाचा राजा, फळाचा राजा आंबा. आंबा आणि कलम त्याचा मावस भाऊ. काय झालंय? भेसळ झालंय का नाही झालं? सदा सर्व दुधात चांगलं दूध. म्हशीचं, शेळीचं, गाई कोणाचं? गाईचं. आणि जर्शी चुलत बहीण आहे. म्हणजे प्रत्येकात काय झालंय आता? भेसळ व्हायचं कुठं राहिले. त्यामुळं नाराज व्हायासारखं हा एक आहे महाराज. टक्केवारीनं भेसळ होत आला असेल, पण तुका म्हणे गुण चंदनाचे अंग, ज्याच्यात भेसळ नाही तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. बोला तुका म्हणे गुण